नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ म्हणजे कुक्कुटपालन तर सुरू करायचं आहे, पण मुक्त संचार करायचं आहे. पण मुक्त संचार करावा का बंदिस्त करावा, आणि प्लस म्हणजे कमी खर्चामध्ये कुक्कुटपालन कसं करावं, शेडची रचना वगैरे कशी करावी, आणि कंपाऊंड कमी खर्चामध्ये कसं करावं, तर हे सगळे प्रश्न तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही बघू शकता, आत्ता आपल्या पक्ष्यांना आपण हायड्रोपॉनिकचा चारा दिला आहे. तर तो पाला आहे, काही भरण्याचा वगैरे प्रश्न नाही, त्यामुळे आपण असं खाली टाकतो. त्यामुळे आपले जे छोटे पक्षी आहेत ते पण चांगले खातात आणि जास्त वेळ म्हणजे ते रमतात खाण्यामध्ये. आणि दुसरी म्हणजे गावरान आहे, आणि गावरान ब्रीड असल्यामुळे त्यांच्या ज्या चोची कट करायची ती वेळ येत नाही. कारण मातीमध्ये जर म्हणजे समजा आपण हा चारा टाकला, ते उखरून खातात, म्हणजे चोचीची पण झीज होते. आता दुसरं जे फीड असतं आपलं ओलं वगैरे, भुसा वगैरे असेल किंवा पोल्ट्री फीड, तर ते मातीत देऊ नका, कारण ते खराब होईल आणि त्याला जर्म्स वगैरे चिटकू शकतात. तर आता आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. तर आता कमी खर्चामध्ये मुक्त संचार कंपाऊंड कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. स्वतः मी तर खूप पैसे घातले आहेत, कारण तुम्ही बघू शकता आपली ही जाळी आहे ती पूर्ण म्हणजे चांगली टणक बसवली आहे आपण. आता त्याचा एक फायदा मला होतोय, आपण जाळी पण चांगल्या क्वालिटीची घेतलेली आहे. तर जे खालून म्हणजे मुंगस वगैरे आत येण्याची भीती नाही आहे. तुम्ही बघू शकता खाली थोडा दर घेऊन आपण ती जाळी मातीमध्ये खाली रोवून दिली आहे. तर आता यामध्ये आपण खर्च कसा कमी करू शकतो हे मी तुम्हाला सांगते. आता ही आहे आपली लोखंडी जाळी. तर या लोखंडी जाळीऐवजी आपण जी कबूतर नेट म्हणतो आपण त्याला, ती प्लॅस्टिकमध्ये येते. तुम्ही ती जरी लावली ना तरी चांगली आहे, ती बऱ्याच दिवस तुम्हाला ती जाईल. त्यामुळे तुम्ही ह्या लोखंडी जाळीमध्ये तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही सुरुवातीलाच या लोखंडी जाळीमध्ये जास्त इन्व्हेस्ट करू नका. आणि या सिमेंट पोलऐवजी तुम्ही लाकडी पोल लावले, लाकडी बांबू लावले तरी पण तुमचं भागून जाईल. पण हे तात्पुरतं होईल बरं का, कारण मी असं केलेलं आहे जे परमनंट होईल. मला चांगल्या प्रकारची टणक आपण जाळी लावलेली आहे, त्यामुळे कुत्रं मांजर तर सोडा, पण मुंगस पण आत लवकर येत नाही. आता 2 वर्षामध्ये असा अनुभव मला एकदा पण आला नाही मुंगस वगैरे आत येण्याचा. आता शेडमध्ये काय होईल, शेडमध्ये मला नाही वाटत की जे लोखंड वगैरे आहे त्यात काही म्हणजे आपल्याला ते खूप कमी दर्जात भेटेल. हा, पण तुम्ही जास्त हार्ड नाही वापरले, त्या चॅनलच्या कॅपॅसिटीनुसार थोडं त्यातून जरी म्हणजे कमी हे वापरलं तरी चालेल. आता माझं ना बरंच काम राहिलेलं आहे. मला यामध्ये झाडाची लागण करायची आहे. शेवगा तर माझं ठरलेलं आहे, पण अजून मला तुम्ही सजेस्ट करा मी यामध्ये कोणत्या प्रकारचे झाडं लावू शकते. आणि दुसरं म्हणजे मला इथं बांबू लावून घ्यायचे आहेत, म्हणजे रात्रीच्याला आपले पक्षी त्यावर बसतील, गर्दी होणार नाही. तात्पुरतं मी असे पोल लावून ठेवलेले आहेत. फक्त शेडमध्ये आपला जो खालचा कोबा असतो तर तो जास्त टणक करायची गरज लागत नाही, कारण कोंबड्या असतात जास्त, काही म्हणजे आपल्या इथं हार्ड वस्तू राहणार नाही. त्यामुळे कोबा तुम्ही खूप म्हणजे एवढा काय हार्ड नाही बनवलं, एवढे त्यामध्ये काही पैसे नाही घालवले तरी चालतील. कोब्याला पण नाही म्हणलं तरी बरेच पैसे लागतात बनवायला. त्यामुळे तुम्ही हलक्या क्वालिटीचा जरी बनवलं ना, थोड्या सिमेंट वगैरे थोडा माल टाकून तरी पण चालेल. आणि मी पण पूर्ण म्हणजे शेडला पण अशी जाळी लावलेली आहे. तर तुम्ही ही जाळी न लावता अशी टणक जर ताडपत्री लावली ना, ती आरामशीर 5-10 वर्ष टिकतील, कारण गॅरंटीच असते. आता म्हणजे आपण अशी ताडपत्री घेतली तर त्यांची 5-10 वर्षे कंपनीचीच गॅरंटी असते. त्यामुळे तुम्ही अशी जाळी नाही लावली सगळीकडून, फक्त असं म्हणजे फक्त ताडपत्री लावली तरी तुमचं त्याच्यामध्ये काम भागून जाईल. फक्त तुम्हाला सुरुवात करण्यासाठी मी सांगते, तुम्ही सुरुवात म्हणजे एक तर इन्कम नसतं, जेव्हा तुम्ही यामधून इन्कम म्हणजे तुम्हाला मिळायला लागेल तेव्हा तुम्ही यामध्ये पैसे घालवलं तरी काय हरकत नाही. पण सुरुवातीला जरी तुम्ही थोड्या दिवस मुक्त संचार नाही केला, पण गावरांमध्ये कंपाऊंडची वगैरे गरज असते, पण कबूतर नेटला आपल्याला
एवढी काही गरज लागत नाही, म्हणजे आपले 3 पट पैसे कमी वाचते तिथं. मी सिमेंट पोल लावलेले आहे, तुम्ही बघू शकता. याऐवजी तुम्हाला मी सांगितलं लाकडी बांबू लावू शकता आणि कबूतर नेट, हे खूप बेस्ट होईल. ती जाळी पण अशीच दिसती, म्हणजे टणक वगैरे चांगली स्ट्रॉंग असते, त्यामुळे तुटण्याचा वगैरे त्याचा पण काही प्रश्न नसतो. साईडनी वगैरे आपण झाडं लावलेली आहेत, पण आपल्याला मध्ये झाडांची लागण करायची राहिलेली आहे. आता मी एक चूक केली, कुक्कुटपालन करण्याचा वगैरे आमचा काही आधी प्लॅन नव्हता. जरी कोण म्हणजे शेतकरी बांधव आहेत ज्यांना कोणाला कुक्कुटपालन करायचं आहे, आपला जो प्लॉट आहे त्यामध्ये तुम्हाला जर कंपाऊंड वगैरे करायचं आहे म्हणजे मुक्त संचार, तर तुम्ही आधी त्यामध्ये झाडांची लागण करून घ्या. चांगल्या एका हाईटवर झाडं जाऊ द्या. लहानपणी झाडं कोणते पण असो, पक्षी काय आपले ठेवत नाहीत. आता मला तोच प्रश्न पडला आहे. मी झाडं लावायला उद्या तयार आहे, पण कोंबड्या काही झाडं ठेवणार नाहीत, म्हणून आपल्याला आता या कोंबड्या दुसरीकडं शिफ्ट करायच्या आहेत. हे आपलं तात्पुरतं सगळं इस्टिमेट आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं चांगल्या प्रकारच्या एखाद्या रोपाची लागण करायची आहे. तर तुम्हाला जर सुरू करायचं असेल तर तुम्ही आधी सुरुवातीला त्या प्लॉटमध्ये चांगल्या रोपाची लागण करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये कंपाऊंड करून आतमध्ये पक्षी सोडा. तर तुम्हाला मी एक सगळ्यात मोठा मेन खर्चाचा पॉईंट सांगितला कंपाऊंडमध्ये. आणि आता शेडमध्ये पण, कोब्यामध्ये तुमचे पैसे वाचतील आणि या जाळीमध्ये आणि मटेरियल पण थोडं हार्ड नाही वापरलं तरी पण चालेल. जेव्हा तुम्हाला यामधून इन्कम वगैरे यायला लागेल, तुम्ही त्यानंतर तसे पैसे यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सुरुवातीलाच खूप पैसे लावायचे लोकांना रिस्क वाटते आणि ते पण खरं आहे. तर आपला असा फार्म आहे, तर 1 एकराच्या आसपास जवळपास आपला असा प्लॉट आहे. तर आपल्याला आता हे शिफ्ट केल्यानंतर यामध्ये झाडांची लागण करायची आहे. वरती आपलं क्षेत्र आहे 1.5-2 एकर, त्यामध्ये आपल्याला अशी जाळी लावायची आहे आणि हे पक्षी आपल्याला तिकडं शिफ्ट केल्यावर आपल्याला इथं झाडांची लागण करायची आहे. आपण तिकडं ऑलरेडी झाडं लावलेली आहेत आणि ते आता वाढत आहे, त्यामुळे आपण इथं झाडं लावायला थोडा उशीर केला आहे, कारण तिकडची पण झाडं वाढते तोपर्यंत पक्षी इथं राहतील आणि इथून तिकडं शिफ्ट केल्यानंतर इथं झाडं लावता येईल. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कोणाला जर प्युअर गावरानचे पक्षी पाहिजे असतील ना, तर आपल्याकडे भेटून जातील. मी तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कोणाला जर प्युअर गावरानचे पक्षी पाहिजे असतील तर चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत, बऱ्याच ऑर्डर पेंडिंग आहेत, त्यामुळे कोणाला जर पाहिजे असतील तर 1 महिना आधीच ऑर्डर करावी लागते. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.